सुषमाजी, आज पुन्हा एक आंदोलन होतंय पुण्यामध्ये. आपण परवा बदलापूरचं पाहिलं, त्याही वेळी बोललो. लोकांचा आक्रोश वाढत चाललाय, युवा वर्गाकडे लक्ष नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हे निर्णय लवकर होत नाहीयेत, याकडे आता खरं तर या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधलंय. काय आपली प्रतिक्रिया आहे? आई, सरकारला आंदोलन हाताळता येत नाही. सरकार आंदोलन हाताळण्यापेक्षा आंदोलन चिरडण्याकडे जास्त सरकारचा भर दिसतोय आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम होतात. मुळात जो विद्यार्थी आज आपल्याला रस्त्यावर दिसतोय हा सनदी सेवक होणारा विद्यार्थी आहे. हा सरकारी शासकीय सेवेत जाणारा आहे. त्यामुळे तो अत्यंत शिस्तबद्ध आहे. पण त्याला रस्त्यावर येण्या इतकी त्याची अगतिकता का वाढते? काय अडचण आहे? पुणे हे एज्युकेशनल हब आहे. राज्यभरातनं ग्रामीण भागातली मुलं येतात, ज्यांच्या अनेकांना मेसचे पैसे नाहीत, हॉस्टेलचे पैसे नाहीत. वर्षानुवर्ष पोरं अभ्यास करतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक तर जाहिरात लवकर निघत नाही आणि जाहिरात निघाली तर परीक्षांच्या तारखा ओव्हरलॅप होतात, ज्यामुळे कित्येकदा मुलांची संधी हुकते. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त विरोधक म्हणून किंवा सत्ताधारी म्हणून असा विचार करण्यापेक्षा हे राज्याचं, देशाचं भविष्य आहे. या भविष्याचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे आणि तोडगा काढला पाहिजे. अगदी सुषमाजी, खरं तर 2 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दिवस रात्र विद्यार्थी बसलेले आहेत आणि आज आता जेव्हा आंदोलनाचं स्वरूप मोठं झालंय तेव्हा इकडे चर्चा चालू आहे. काय वाटतं एकंदरीत या परिस्थितीवरून? या सगळ्या परिस्थितीमध्ये ना, मी म्हटलं ना की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही. आंदोलकांचं मानसशास्त्र कळणं ही सुद्धा सरकारच्या कामकाजाची एक महत्वाची बाजू असते. त्यांचा जो काही गोपनीय अहवाल असतो, त्यांचे जे गोपनीय खात्याचे काम करणारे अधिकारी आहेत, त्यांना हे कळायला हवं की 2 दिवसापासून आंदोलन चालू आहे आणि जर आपण हे नीट हाताळलं नाही तर हे उग्र रूप धारण करू शकतं. त्यामुळे ते उग्र रूप धारण करण्याच्या आधी सरकारला ते आंदोलन हाताळता आलं पाहिजे आणि तुम्ही उलटवून शेळ्या नका खाकू. अगदी सुषमाजी, असं संपर्कात राहा. अभिमन्यू पवार आपल्या बरोबर जोडले गेलेत. अभिमन्यूजी, सगळ्यात आधी मला आता प्रश्न आपल्याला विचारायचा, नेमकं मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली, आता आयोगाबरोबर सुरू आहे. इकडे विद्यार्थी अल्टिमेटम देतात, लवकरात लवकर निर्णय घ्या. काय नेमकं काय होतं या पातळीवर? मुंबईमध्ये नेमकी काय बैठका सुरू आहेत? नाही, लवकरात लवकर निर्णय घ्या म्हणजे हे काय, म्हणजे असं नाही. शेवटी बघा, एमपीएससी स्वायत्त बॉडी आहे, त्यांचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, यांची बैठक व्हावी लागते, चर्चा व्हावी लागते. हे म्हणजे असंच कसं आहे, काल बैठक झाली, चर्चा झाली, त्यांचे काही सदस्य काल बहुतेक नव्हते, त्याच्यामुळे मीटिंग ती आज शेड्यूल झालेली आहे. ते त्याच्या चालू चर्चा त्यांच्या माननीय मुख्यमंत्र्यांची आणि मी भेट घेतली दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची. तुम्हाला काल आठवत, मी काल पहिल्यांदा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटलो सकाळी. तिथून देवेंद्रजींनी पुन्हा आयोगाची विनंती केलेली आहे. आज माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मी स्वतः होतो त्यावेळेस, आयोगाची विनंती केलेली आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये आयोगाची चूक झालेली आहे की परीक्षा शेड्यूल करत असताना त्या दिवशी दुसरी परीक्षा कुठली नाही ना, याची खात्री केली पाहिजे होती. पण आता एका दिवशी IBPS आणि एमपीएससी आल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये राग आहे. प्रश्न असा आहे की ही परीक्षा काही आत्ता ठरलेली नाहीये, टाइम टेबल आधीच आलंय, IBPS पण आलंय, एवढा विलंब का लागतोय? बरं, हे विद्यार्थी आत्ता नाहीत आंदोलन करत आहेत, गेल्या 2 दिवसांपासून करतात, रात्रंदिवस करतात. आता राष्ट्रवादीनं हे आंदोलन हातात घेण्याचा प्रयत्न केलाय, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळतोय, त्यामुळे आंदोलन आणखी उग्र होत चाललंय. काहीतरी यावर उपाय काढणं गरजेचं आहे ना. राष्ट्रवादीला राजकारण करायचं आहे त्याच्यामध्ये, आणि आता घुसले. आम्ही काय राजकारण म्हणून नाही घुसलो. हा, बोला बोला. राष्ट्रवादीला राजकारण करायचं आहे, त्या आयत्या वेळेला घुसतात, माप गोळा करायचा प्रयत्न अशा पद्धतीने करत असतात. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे उत्स्फूर्त आंदोलन आहे आणि विद्यार्थ्यांना तो अधिकार आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. सरकार ही आपल्या परीनं आपला प्रयत्न करत आहे. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोगाशी चर्चा केलेली, आयोगाला विनंती केली आहे की विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय करा, कारण विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहता, विद्यार्थ्यांचं हित पाहता एका दिवशी 2 परीक्षा येणं उचित नाही. दुसरी जी मागणी आहे विद्यार्थ्यांची की 258 जागा ज्या कृषीच्या आहेत त्या जागा ऍड करायच्या, त्याही बाबतीमध्ये आयोगाला विनंती माननीय मुख्यमंत्री केलेली आहे. त्याच्यामुळं सरकार अतिशय संवेदनशीलपणे या विषय हाताळतोय. अभिमन्यूजी, 1 मिनिट, सुषमा अंधारे आपल्या बरोबर आहे. सुषमाजी, तुम्हाला मान्य सरकार हे सगळं संवेदनशीलपणे हाताळत आहे? सरकारला जर मी मगाशीच म्हटलं की संवेदनशीलतेने आंदोलन हाताळायचं असतं तर ज्या पद्धतीने आता अभिमन्यू दादा सांगतायत की होय आयोगाची चूक झाली आहे, तर मग 2 दिवसांपासून जर विद्यार्थी रस्त्यावर आहेत तर आयोगाला तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी आदेश का निर्गमित केले नाही, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा
की जेव्हापासून म्हणजे राज्यसेवा आयोग काय कमकुवत झालाय ते बघा, की राज्यसेवा आयोगाकडून परीक्षा पद्धती आउटसोर्सिंगला जेव्हापासून गेली ना, तेव्हापासून या परीक्षांच्या तारखांमध्ये असा घोळ होतोय किंवा पेपर फुटीचा घोळ होतोय. ही बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे. तिसरं असं की एखादा विरोधक त्याचं राजकारण करते, तुम्ही संधी देऊ नका ना दादा, तुम्ही नकाच संधी देऊ. तुमचे गोपनीय अधिकारी काय करतात बरं? त्यांनी या सगळ्या हालचाली टिपलेल्या नसतात का संधी द्यायची तुम्ही? आणि सगळ्यात महत्वाचं की विरोधकांनी किंवा कुणीही आपल्याला प्रश्न विचारणे म्हणजे राजकारण, हे वाक्य तोंडावर मारलं की झालं का दादा? असं नाही. लक्षात घ्या, मी स्वतः राज्यसेवेचं एक केंद्र चालवते. मी स्वतः युपीएससी एमपीएससीच्या पोरांना शिकवते. माझे इन्स्टिट्यूट आहे आणि इन्स्टिट्यूट मधल्या पोरांची आर्थिक परिस्थिती, तुम्ही मराठवाड्यातले आहात, तुम्ही माझ्या जिल्ह्यातले आहात, तुम्ही हे नीट जरा साकल्याने समजून घ्या विषय काय येतो. मी विरोधक म्हणून आणि तुम्ही सत्ताधारी म्हणून विचार करण्यापेक्षा हे विद्यार्थी आपल्या राज्याचं देशाचं भविष्य आहे असं म्हणत आपण सगळ्यांनी मिळून तोडगा काढावा लागेल. आमची काही मदत लागत असेल तर सांगा ना. अभिमन्यूजी, मान्य आहे तुम्हाला? काय म्हणतात सुषमाजी? एक तर हे 2 दिवसापासून आंदोलन चाललेलं आहे. काल माननीय मुख्यमंत्री रत्नागिरीला होते. मी मुख्यमंत्र्यांची रात्री भेट घ्यायचा प्रयत्न केला. ऐका, त्यांचं म्हणणं की सीएमने आदेश द्यावा. एमपीएससी स्वायत्त संस्था आहे, सीएम विनंती करू शकतात, आदेश देऊ शकत नाहीत. पहिल्यांदा हे काढून टाका डोक्यातला तुमच्या. आम्ही कोणाला आदेश देत नाही. राहिला विषय पेपरफुटीच्या बाबतीमध्ये आमचीच मागणी होती. त्यावर सरकारने सकारात्मक मागच्या विधानसभेमध्ये निर्णय केलाय. पेपरफुटीचा कायदा अतिशय कडक केलाय आणि पेपरफुटी यांच्या काळामध्येच जास्त झाली. आरोग्याची असेल, म्हाडाची असेल किंवा काय असेल, त्यांना चांगलं माहिती आहे कधी झाले ते. काही माझ्या तालुक्यातले, माझ्या मतदारसंघातले आहेत, माझ्या जिल्ह्यातले आहेत, काहींचा मी आदर करतो. पण हा आंदोलन आम्ही व्यवस्थितपणे हाताळतोय. आता आंदोलनामध्ये हे राजकारणी घुसतायत, तरीही काही अडचण नाही. राजकारण करायला काय, शेवटी विद्यार्थी कुठल्या कुठल्या याच्याशी संबंधित असतातच. विद्यार्थी आमच्याकडे येतात, त्याच्याबद्दल नाही, आम्हाला राजकारण नाही करायचं. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला न्याय द्यायचा आहे आणि विद्यार्थ्याला न्याय द्यायला आयोगाची चर्चा अजून सुद्धा आयोगाची मीटिंग चालूच आहे. लवकरच निर्णय सकारात्मक अपेक्षित आहे. आम्ही तीच मागणी केली आहे. कृषीच्या 268 जागा, 58 जागा सुद्धा यात ऍड करा, नव्याने ऍड करा आणि नव्याने पोरांना परीक्षा देऊ द्या. सकारात्मक अपेक्षा करतो. विद्यार्थ्यांचं आंदोलन वाढत चाललंय. अभिमन्यूजी धन्यवाद, झी 24 तास बरोबर बोला. सुषमाजी धन्यवाद, झी 24 तासकडे आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.